चला, मकर संक्रांत अगदी उद्यावर आलेली आहे. फेशियल करायचं आहे पण वेळ नाही आहे किंवा जास्त खर्चात पडायचं नाही आहे. अशा मैत्रिणींनी पटापट हजेरी लावा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. 2 चमचे बेसन पीठ, 1 चमचा तांदळाचं पीठ, 2 चिमूट हळद, 1.5 ते 2 चमचे दही आणि 1 बीटची फोड किसून ह्याचं छान पेस्ट बनवून घ्यायचे. हा आपला आहे फेस पॅक. हळदीचे आणि बेसनाचे गुण तर तुम्हाला सगळ्यांनीच सांगितले असतील, पण दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असतं जे आपल्या चेहऱ्याची डेड स्किन काढायला मदत करतं, तसंच आपल्या चेहऱ्याची चमक परत आणतं. हा पॅक संपूर्ण चेहऱ्यावरती अशा प्रकारे लावून घ्यायचा आहे. अगदी डोळ्याखाली सुद्धा तुम्ही लावू शकता. आता हा लावलेला पॅक न वाळवता ओला असतानाच असं स्क्रब करून घ्यायचं आहे. डोळ्याखाली स्क्रब करताना काळजी घ्या, अलगद हाताने कमी प्रेशरने तुम्हाला स्क्रब करायचं आहे, कारण डोळ्याखालची त्वचा जास्त नाजूक असते. आता तुम्ही म्हणाल, दह्याऐवजी लिंबू टाकलं तर चालेल का? तर अजिबात नाही. आपण हिवाळ्यात हा पॅक लावतोय. दह्यामुळे मॉइश्चराईज होतं स्किन आणि लिंबामुळे ड्राय होते, तर यामध्ये दहीच वापरा. 4 ते 5 मिनिट स्क्रब करून झाल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवायचा आहे आणि धुतल्यानंतर माझा चेहरा काही असा दिसत होता. ड्राय करताना चेहरा हलक्या हाताने पुसायचा आहे, घासायचं अजिबात नाही आहे. या पॅकनंतर माझा चेहरा मऊ, चमकदार आणि टवटवीत दिसत होता. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा.